नमस्कार मुलींनो, आज आपण BCom 4th सेममधील दुसरा पाठ जेट युगातील मराठी माणूस हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. जेट युगातील मराठी माणूस या पाठाचे लेखक आहेत शंतनू किर्लोस्कर. लेखक शंतनू किर्लोस्कर यांचा थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे. शंतनू किर्लोस्कर यांचा कार्यकाळ 1903 ते 1994 पर्यंतचा. शंतनूराव किर्लोस्कर हे किर्लोस्कर उद्योग समूहाचे अध्यक्ष होते. त्यांचे पदवीचे शिक्षण अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी झाले. भारतातील अनेक आर्थिक संस्थांचे ते अध्यक्ष होते. याबरोबरच शासनाच्या अनेक समित्यांवर त्यांनी सल्लागार म्हणून कार्यसुद्धा केलेले आहे. 1965 साली केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पदवी बहाल केली. त्यांनी दिलेली भाषणे ही जेट युगातील माणूस या पुस्तकात प्रकाशित झालेली आहेत. प्रस्तुत पाठ जेट युगातील मराठी माणूस या पाठात शंतनू किर्लोस्कर यांनी आजच्या युगात मराठी माणसांसाठी कठोर परिश्रम व सकारात्मक वृत्तीची आवश्यकता प्रतिपादित केलेली आहे. असा हा पाठपरिचय. चला तर पाठ समजून घेऊया. लेखक म्हणतात, जेट युगातील यंत्र पाहून पुष्कळदा मन गोंधळून जातं. आजची यंत्र गुंतागुंतीची आहेत, अजस्त्र आहेत, नाजूक आहेत, संवेदनाक्षम आहेत. माणसाच्या हातातलं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं, तसंच माणसाच्या मेंदूचं बुद्धी सामर्थ्यही जणू आपल्या नसात भरलं. आपण वेगवेगळ्या प्रकारची यंत्र पाहतो आणि हे यंत्र पाहून कधीकधी आपण विचलित होऊन जातो, गोंधळून जातो. एवढी ही यंत्र अतिशय गुंतागुंतीची अजस्त्र स्वरूपाची आहेत. माणसाच्या हातातलं जे कौशल्य आहे ते कौशल्य, त्या सगळे कौशल्य यंत्रांनी आत्मसात केलेले आहे. हजारो अश्वशक्तीचं सामर्थ्य असलेलं यंत्र एखादा लहान कळीच्या आज्ञेनुसार चालतं. म्हणजे एखादं छोटंसं कळी म्हणजे बटन, त्या यंत्राचं एखाद्या छोट्याशा बटनावर ते संपूर्ण यंत्र आपल्या हालचाली करतं, ते यंत्र चालतं. एखाद्या शहराची लोकवस्ती मावेल इतकं प्रचंड जहाज एका बारीक नियंत्रक यंत्राच्या आज्ञेप्रमाणे वागत असतं. आपण पाहतो, एखाद्या शहराची जेवढी लोकसंख्या असेल त्या शहराची संपूर्ण लोकसंख्या एखाद्या जहाजात संपूर्णरित्या बसेल. ते एवढं मोठं जहाज अतिशय बारीक नियंत्रक यंत्राच्या आज्ञेप्रमाणे वागत असून त्या सगळ्याच लोकांना सामावून घेत असतंय. अशी ही यंत्राची खरोखर खूप कमालीची गोष्ट आहे. आजची यंत्र माणसासारखी गणित करतात, चंद्रावर गेलेल्या वाहनाला दिशा दाखवितात. आपण पाहतो की अनेक प्रकारची यंत्र जी आहेत, जसं उदाहरणार्थ आपण आम्ही वापरतो कॅल्क्युलेटर, मोबाईल्स, अशी अनेक प्रकारची यंत्र आहेत. ती फार महत्त्वाची उपयोगी पडतात. एवढंच नाही तर चंद्रावर गेलेल्या वाहनाला दिशा दाखविण्याचं काम सुद्धा ही यंत्र करतात. त्या वाहनाचं इंजिन बंद किंवा चालू करतात. त्यात बसवलेल्या कॅमेऱ्यानं घेतलेली छायाचित्र पृथ्वीवर आणून ती छापून देतात. एवढी कमालीची कामं ही यंत्र करतात. म्हणजे सगळं आपल्या कॅमेऱ्याच्या स्वरूपात ते टिपतात आणि पृथ्वीवर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी या यंत्राच्या माध्यमातून कळतात. मनुष्याने विचारलेल्या अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं क्षणार्धात तयार करून देतात ही यंत्र. काही यंत्र एवढी इतकी संवेदनाक्षम आहेत की वातावरणात होणाऱ्या कमी जास्त उष्णतेवर स्वतःच्या कामात स्वतःचं नियंत्रण ठेवून आपल्या कामात व्यत्यय येऊ देत नाहीत. अशी काही यंत्र आहेत
की म्हणजे काही यंत्र अशी आहेत की एवढी संवेदनाक्षम आहेत की वातावरणामध्ये जो हा कमी जास्त स्वरूपात जो बदल होतो उष्णतेवर, या वातावरणाच्या बदलाला अनुसरून स्वतःच्या कामात ते स्वतःचं नियंत्रण ठेवून ती यंत्र आपल्या कामात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देत नाहीत. ती स्वतःच सगळी निर्माण झालेल्या समस्यांची उकल करतात. उलट हजारो टनाचं ओझं हजारो मीटर्स अंतरावर घेऊन जाणारे पट्टे, आऱ्या, तापलेलं पोलाद, बळवून त्याला आकार देणारे प्रचंड स्वयंनियंत्रित हातोडे, अशी अजस्त्र यंत्र माणसाच्या आवाक्याबाहेर असलेली कामं सहजासहजी करीत असतात. म्हणजे जी माणसाला जी कामं अशक्य स्वरूपाची आहेत ती कामं ती यंत्र लोखंडाला, पोलादाला आकार देणारे प्रचंड स्वयंनियंत्रित स्वतः चालणारे अशी अजस्त्र यंत्र या माणसाच्या आवाक्याबाहेरची आहेत. सहजपणे माणसाला अशक्य असणारी कामं ही यंत्र करीत असतात. यंत्राचे हे कर्तृत्व पाहिलं की मनुष्याचं मन थक्क होतं खरं. आणि हे यंत्राचं कर्तृत्व बघितलं, हे यंत्राचं कौशल्य बघितलं की ते पाहत असताना खरोखरच मन थक्क होऊन जातं. पण हे कर्तृत्व दाखविणारे यंत्र निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त माणसाच्या मेंदूत आणि त्याच्या चिकाटीनं परिश्रम करण्याच्या पात्रतेत आहे. म्हणजे ही जी सगळी यंत्र आहेत, या यंत्रामध्ये जी काही ही कौशल्य आहेत, जी काही कमालीची कामं करतात, ही फक्त आणि फक्त हे सामर्थ्य माणसाच्या मेंदूत आणि माणसाच्या चिकाटीनं परिश्रम करण्याच्या पात्रतेत आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की जी ही सामर्थ्यपणे सगळी कामं ही जी यंत्र पेलतात करतात, हे यंत्र निर्माण करण्याचं सामर्थ्य माणसाच्या परिश्रमामुळेच शक्य झालेलं आहे. हे पुष्कळदा आपण विसरतो की जरीही यंत्र माणसाला जी अशक्य स्वरूपाची कामे आहेत ती कामे यंत्र करतात, पण यंत्र ही कामे करतात ही माणसाच्या बुद्धी सामर्थ्याच्या बळावर. म्हणून यांत्रिक आयुष्याचं भव्य रूप पाहिलं, त्यात क्षणाक्षणाला होणारी माणसाची धावपळ पाहिली की मनुष्य सहज विचारतो, यात माणसाचं स्थान कोणतं? माणसाचं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या सभोवताली जे काही दिसतं ते माणसानं निर्माण केलं आहे. जे काही अनेक प्रकारची अजस्त्र स्वरूपाची जी यंत्र आहेत, म्हणजे आपल्या या माणसाच्या सभोवताली जे काही दिसतं हे सगळं माणसानं निर्माण केलेलं आहे. निसर्गाने जे दिले ते माणसाच्या हातानं सुंदर केलं. निसर्गाकडनं ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या, ज्या काही निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला गोष्टी मिळाल्यात, त्या निसर्गाच्या कडून प्रदान केलेल्या गोष्टीत माणसाने ते सुंदर केलं. निसर्गानं दिलेल्या काळ्या जमिनीत माणसानं भरघोस पीक काढली. निसर्गाचं घटक माती, जमीन, या काळ्या जमिनीत माणसानं परिश्रम करून चिकाटीने भरघोस पिकं काढली. निसर्गानं दिलेल्या पाण्याच्या प्रवाहाने मोठाले तलाव बांधले किंवा त्या पाण्यापासून वीज निर्माण केली फक्त माणसानेच. आणि हे सगळं शक्य झालं माणसाच्या मेंदूत आणि त्याच्या चिकाटीच्या परिश्रमामुळे. निसर्गानं दिलेल्या काळ्या खडकातून मन मोहून टाकणारी सुंदर कोरीव लेणी खोदून काढली. कोणी? माणसाने. जन्मभर कारखाने चालून मला जर सर्वात महत्त्वाचं तत्त्व काही पटलं असेल तर ते म्हणजे कुठल्याही कार्यात माणसा इतका महत्त्वाचा दुसरा घटक नाही. लेखक म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये जन्मभर कारखाने चालून, लेखक म्हणतात मला सर्वात महत्त्वाचं काही पटलं असेल तर ते फक्त कुठल्याही कार्यात माणसा इतका महत्त्वाचा दुसरा घटक नाहीत. जी अनेक प्रकारची यंत्र आहेत, पण ती अनेक प्रकारची यंत्र फक्त आणि फक्त माणसाच्या सामर्थ्यावर, माणसाच्या बुद्धीच्या जोरावर निर्माण झालेली आहेत. म्हणून माणसा इतका महत्त्वाचा घटक दुसरा कोणताच नसतो. हे तत्व साधे आहे, पण त्याचा अर्थ समजला तर ते दुधारी तलवारीसारखं कापीत जातं.
या तत्वाचा निकष लावला तर एक सत्य स्वीकारावं लागतं. ते सत्य हे आहे, आमच्या व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचं यश अथवा अपयश हे आमच्या माणसाचं यश अथवा अपयश आहे. बाकी ते सुंदर वाक्य आहे. आमच्या व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचं यश अथवा अपयश हे आमच्या माणसाच्या यश अथवा अपयश आहे. त्या माणसात पुढारी आले आणि नागरिकही आले. म्हणून लेखक म्हणतात, निव्वळ पुढाऱ्यांना दोष देऊन आमच्या अपयशाचा दोष सर्वस्वी त्यांच्या माथ्यावर मारायला मी तयार नाही. मी स्वतः तर अपयश हे व्यवहारिक जीवनाचा एक भाग म्हणून पत्करायला तयार असतो. धंद्यात मी बरेच उन्हाळे पावसाळे पाहिले, अनुभवले आहेत. त्यात मी कधी उन्हानं भाजून निघालो आहे तर कधी पावसानं ओलचिंब झालो आहे. यश अपयश ही दोन्हीही सारख्याच शांत वृत्तीनं स्वीकारायला आयुष्यातल्या उन्हाळ्याची आणि पावसाची सवय करून घ्यावी लागते. म्हणजे कार्य करत असताना यश अपयश ह्या आपल्या मार्गात येणारच, आपल्या वाटेला येणारच, पण आपण ते स्वीकारलं पाहिजे. तशी ती सवय करून घ्यायला हवी. लेखक म्हणतात, मी ती घेतली आहे, पण ती सवय करून घेताना माझे डोळे मी उघडे ठेवले होते आणि त्या डोळ्याने टिपलेले जगाचं बदलतं रूप मी आत्मसात करीत गेलो. अपयश यश हे मी स्वीकारलं, त्याची मी सवय करून घेतली, पण हे करत असताना मी माझे डोळे प्रत्यक्ष उघडे ठेवले आणि जे डोळ्याने टिपलं, जे मी बघितलं, जे जगाचं बदलत चाललेलं जे रूप होतं ते मी आत्मसात करीत गेलो. जेट युग हे म्हणूनच मला फार नवं वाटलं नाही. आणि म्हणूनच जे जेट युग आहे, जेट म्हणजे एक मोठं जहाजाचं स्वरूप, हे मला फार, लेखक म्हणतात, हे मला फार नवल वाटलं नाही. ते येत होतं, ज्याला कुठं आणि कसं पाहावं ते माहीत होतं त्याला ते दिसत होतं. त्याचं आगमन जाणवत होतं, पण इतकं असूनही काही वेळा मिळालेलं ज्ञान मनुष्य व्यवहारी आयुष्यात वापरायचं नाकारतो. आम्ही तेच केलं. पुढारलेल्या जगात आणि आमच्यात आम्ही खूप मोठं अंतर पडू दिलं. पण म्हणून निराशेच्या आहारी जायचं कारण मला ते दिसत नाही. माझ्या अनुभवानं मला असं पटवून दिलं की माणसाचा खरा मित्र किंवा कट्टर शत्रू दोन्हीही तो स्वतःच असतो, म्हणजे माणूस. जे निराशेच्या आहारी जातात, जे अडचणींना घाबरतात किंवा टाळू पाहतात, ते कुठल्याही पळवाटा शोधायला लागतात. कुठल्या तरी सबबी समोर उभ्या करून त्यांच्या भिताडामागं लपून आयुष्यातल्या आव्हानाचे तीर चुकवायला पाहतात. म्हणजे एकंदरीत जीवनामध्ये यश अपयश हे येणारच. म्हणून माणूसच स्वतःचा शत्रू असतो. जो माणूस निराशेच्या आहारी जातो, अडचणीला घाबरतो, अडचणीला सामोरं जात नाही, पळवाटा शोधतो, कुठल्या तरी सबबी कारणं समोर करून लपतो, आयुष्यातल्या आव्हानांचे तीर चुकायला पाहतो. जीवन जगण्याचा मार्ग अशा पळवाटातून जात नसतो. जीवन जगायचं असेल तर फक्त पळवाटा काढून पळवाटा शोधून चालणार नाही. नव्या जगाची आव्हानं सबबीच्या भिताडाला लपून चुकवता येणार नाही. नवीन जगाची जी आव्हानं आहेत, ही आव्हानं स्वीकारावं लागतील. त्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल. त्याला लपून चालणार नाही, त्याला चुकून चालणार नाही. आत्महत्या करणं म्हणजे जीवनातल्या अडचणीवर मिळवलेला विजय नव्हे. काही लोक आत्महत्या करतात. समस्या अडचणी आले की त्याला घाबरतात, पळवाटा शोधतात आणि आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. पण आत्महत्या करणं हा त्यावर मिळवलेला विजय नव्हे, तर अडचणींना घाबरून काढलेली ती पळवाट आहे. तर आपण त्या अडचणीला, त्या समस्येला, त्या संघर्षाला घाबरून काढलेली ती एक पळवाट आहे. अशा स्वरूपाचे अनेक सुंदर सुंदर विचार या पाठात लेखक शंतनू किर्लोस्कर यांनी सांगितलेला आहे. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेत पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.